रॉयल एनफील्ड, बस नाम ही काफी है बॉस। मग तिकडे महिंद्राने एचडीची जावा आणू द्या, नाहीतर होंडानं हायनेस आणू द्या, रॉयल एनफील्ड आणि त्यातल्या त्यात त्यांच्या बुलेटचा मार्केट शेअर काय हालत नसतो। पण बदलत्या टेक्नॉलॉजीत आणि वाढत्या स्पर्धेत आपण कुठे मागे पडायला नको म्हणून रॉयल एनफील्ड नव्याने कात टाकते की काय असं वाटतंय। बुलेट 350, क्लासिक 350, मिटिऑर 350, इंटरसेप्ट, कॉन्टिनेंटल जीटी, सुपर मिटिऑर, हंटर 350, हिमालयन अशी खमक्या मॉडेल्स आधीच भारतात आहेत। तोच रॉयल एनफील्डने काल 16 जानेवारीला आपली शॉटगन 650 ही नवीन बाईक जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली। मग जागतिक बाजारपेठेत तिची किंमत काय, तिचे फीचर्स काय, भारतात तिची किंमत काय असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तिचं मायलेज काय असेल। आणि म्हणूनच शॉटगनचा ढिसकाव करत विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी मग तुम्ही पण ढिसकाव करत आपल्याला सबस्क्राइब करून टाका। म्हणजे कसं, शॉटगन 650 ही जागतिक बाजारपेठेत लॉन्च करताना रॉयल एनफील्डनं म्हटले की ती ब्रिटन आणि युरोपियन मार्केटसाठी फेब्रुवारी 2024 पासून उपलब्ध होईल। आणि आजपासून भारतात जरी तिचं बुकिंग सुरू होत असलं तरी शॉटगन 650 ही मार्च 2024 पासून भारतात टेस्ट राईडसाठी आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध होईल। म्हणजे आपल्या सडकांवर तिला उतरायला अजून अवकाश आहे। तोपर्यंत आपण ना शॉटगन 650चे फीचर्स काय काय ते पाहूया। EICMA जे जागतिक लेवलचं सर्वात मोठं असं टू व्हीलरचं प्रदर्शन असतं, त्या 2021 साली पहिल्यांदा शॉटगन 650चं एक मॉडेल, कन्सेप्ट मॉडेल असलेलं SG650 हे मॉडेल प्रदर्शित केलं गेलं होतं। त्यानंतर मोटोवर्स 2023 मध्ये ही मोटरसायकल गोव्यात लॉन्च करण्यात आली होती आणि डिसेंबर 2023 मध्ये ती फायनली जगासमोर आली होती। 650 ट्विन प्लॅटफॉर्मवर आधारित शॉटगन 650 मध्ये 648 म्हणजे 648cc पॅरलल ट्विन 4 स्ट्रोक SOHC म्हणजे सिंगल ओव्हरहेड कॅम्पशाफ्ट एअर ऑइल कूल्ड EFI अर्थात इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन वाले इंजिन आहे, जे 46.4 HP कमाल पॉवर आणि 52.3 न्यूटन मीटर पीक ट्विस्टिंग फोर्स निर्माण करू शकतं। शिवाय हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे। असल्या दणकट इंजिनचं मायलेज किती असेल याचा तुम्ही फक्त अंदाजच लावा। तरी पण मी सांगतो, शॉटगन 650चं मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर आहे। या बाईकचे आणखी फीचर्स पाहायला गेलं तर नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650 मध्ये स्टील ट्यूब्युलर स्पाइन फ्रेमचा वापर करण्यात आलाय। यातील पुढील बाजूस USD म्हणजे अपसाइड डाऊन फोर्क्स आणि मागील बाजूस दुहेरी सस्पेन्शन देण्यात आले। बाईकला दोन्हीही ट्यूबलेस टायर्स असून फ्रंटमध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील आहे तर मागील बाजूस 17 इंचाचे अलॉय व्हील आहे। शिवाय समोर 320 मिलीमीटर आणि मागच्या बाजूला 300 मिलीमीटर प्रत्येकी एक डिस्क आहे आणि या मोटरसायकलमध्ये ड्युअल चॅनल ABS देखील देण्यात आला आहे। नवीन शॉटगन 650 4 कलर व्हेरियंट मध्ये उपलब्ध करून दिली जाईल, ज्यात स्टेन्सिल व्हाईट, प्लाझ्मा ब्लू, ग्रीन रील आणि मेटल शीट ग्रे असे 4 ऑप्शन्स असतील। LED हेडलॅम्प, ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टीम सह DG एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि LED टेल लॅम्प्स देण्यात आलाय। कंपनीकडून गाडीला डबल सीट ऑप्शन दिला नाही बरं का, त्यामुळे सिंगल फ्लोटिंग सीटमुळे मोटरसायकलला अतिशय अनोखा लुक मिळतो। या मोटरसायकलमध्ये नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या रॉयल एनफील्ड विंगमॅन या नवीन इन ॲप फीचरमुळे तुम्हाला मोटरसायकलचे लाईव्ह लोकेशन, इंधन आणि इंजिन ऑइलची पातळी आणि सर्व्हिस रिमाइंडरची माहिती मिळते। रॉयल एनफील्ड शॉटगन 650 साठी 31 अस्सल मोटरसायकल ॲक्सेसरीज ऑफर करणार आहे। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे या शॉटगन 650ची किंमत काय असणार। तर ब्रिटनमध्ये या मोटरसायकलची किंमत 6,699 पाऊंड आणि युरोपमध्ये जर्मनी आणि फ्रान्स पकडून तिची किंमत 7,590 युरो पासून सुरू होईल असं सांगण्यात आले। भारतात याची एक शोरूम किंमत 3,59,430 रुपयांपासून सुरू होईल असं आता तरी सांगितलं जात आहे। काय माहिती, सायलेन्सरला रबरी टाळ्या लावून ठाई बंदुकीच्या गोळीगत कान फाटोस्तोर आवाज काढणाऱ्या उन्नाट टाळक्यांची तळमळ पाहून रॉयल एनफील्डनं या नव्या गाडीचं नाव शॉटगन ठेवले की काय कोणास ठाऊक। पण ते काय का असेना, तुम्ही ही रॉयल एनफील्डची शॉटगन घेणार का नाही ते कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून टाका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा विषय खोल पृथ्वी गोल।